नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निरावागज या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे वागेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त जुनं पारंपरिक भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे। मित्रांनो, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते दादा। नमस्ते। आपलं नाव? ऋषिकेश देवकाते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे आणि कुठं होणार आहे? निरावागज गावामध्ये 17/4/2025 रोजी या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे। कशानिमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं दादा? हे मैदान वागेश्वरी माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केले जाते। या मैदानाचे पर्व हे 4थे आहे। आणि मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे? मैदान हे एक आदत एक बैल आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस झालेली आहे, प्राण साहेबांची फक्त साईन राहिलेली आहे। कधी बघायला मिळेल? संध्याकाळपर्यंत तुम्हाला परवानगीचे कागद मिळून जातील। मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। मैदानाचे प्रथम बक्षीस हे 51,000 रुपये आहे। द्वितीय पारितोषिक हे 31,000 रुपये आहे। तृतीय पारितोषिक हे 21,000 रुपये आहे। चतुर्थ 15,000 रुपये आणि पंचम 11,000 रुपये आणि 6वे शेवटचे पारितोषिक 7,000 रुपये आहे। प्रवेश फी किती आहे? 500 रुपये। ऑनलाईन मैदानाची नोंद चालू आहे का? हा, ऑनलाईन मैदानाची नोंद या ठिकाणी चालू आहे। आता तुम्हाला तर माहिती आहे, आबा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं आहे। तर कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय, किती फोन आलेत तुम्हाला आतापर्यंत मैदानात? आतापर्यंत 50 नोंद या ठिकाणी झालेली आहे मैदानाची आणि चालूच आहे, फोन चालूच आहेत। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच संपन्न होईल। हो, तर आमची बारामती तालुक्याचे अध्यक्षच या गावचे असल्यामुळे आम्ही हे मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणेच करणार आहे। आता ह्या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? निरावागज घाडगेवाडी रोड, जयराम दादा देवकाते या फार्मवर होणार आहे। बरं, मागच्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी, त्याच्याच बाजूच्या रानामध्ये मैदान आयोजित केलेलं आहे। चालतंय, धन्यवाद दादा। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव रोहित देवकाते। दादा, काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? जुनं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे। काय सांगाल, किती दिवसापासून तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे। फाट्या वगैरे सगळं तयार करण्यात आलं। रोलिंग कधीपर्यंत होईल फाट्यांचं? रोलिंग उद्या दुपारपर्यंत होईल। बरं, आता आपण वळूयात मैदानाकडे। मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदान हे काळ्या मातीचं रान आहे। एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? मैदानामध्ये 7 फाट्या आहेत। फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 13 फूट। त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला हा 700 फूट ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 20 गट थांबू शकतील। जवळजवळ अर्धा एकर जागा सोडलेली आहे। निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? एक 700 फूट जागा शिल्लक आहे पुढं। या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? नाही, काहीच नाही। मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड करण्यात येणार आहे? बॅरिकेड आहे। बरं, त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली केलेली आहे। तिथं कॅमेरा आहे। तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? बाळासाहेब खोमने कोराळेचे। त्याचबरोबर खाली पुढं निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? शर्यत अड्डा लाईव्ह। त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण गाठे सर आणि तुषार नाळे। ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात केलेली आहे आणि ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था केली आहे। मैदानाच्या कोणत्या बाजूला आणि कशा पद्धतीने निवारा करण्यात आलेला, कुठं कुठं बैलगाडी मालकाने त्यांचा निवारा केला? आपलं जे मैदानाचे ट्रॅक आहेत त्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला जागा मोकळी आहे। काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्याच्या संदर्भात? रान पाळायला 1 नंबर आहे। आमचं जुनं पारंपरिक मैदान आहे। बऱ्याच लोकांना माहिती आहे की हे मैदान रीतसरच होतं, त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढवावी। चालतंय, धन्यवाद। आपल्या समवेत आहेत सनी भैया। नमस्ते सनी भैया। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? निरावागजचं मैदान म्हटलं की महाराष्ट्रामध्ये जुनं पारंपरिक, आमचं वागजकरांचं 4थं वर्ष आहे, त्यामुळं मोठ्या संख्येने
आपण बैलगाडा चालक मालक सर्व संघटना आपण उपस्थित राहा एवढे एक आवाहन करतो आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने. आपल्याला नम्र अशी विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात सामील व्हा. अजून काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी केली समस्त ग्रामस्थ वागजकरांनी? सर्व ग्रामस्थांनी आमची शेवटच्या टप्प्यात, आमच्या सगळ्या बंधुराजांनी, आमच्या भावांनी शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात आमची तयारी झालेली आहे. की आज किंवा उद्या सर्व तयारी आमची पूर्ण होती. त्याच्यामुळं कोणतीही बाधा बैलगाड्यांना असो, चालकांना असो, मालकांना असो, कोणतीही या ठिकाणी इजा वगैरे काय होणार नाही. सर्व नियम अटी आमच्या अध्यक्षांच्याच मार्गदर्शनाखाली, तुमच्या सर्वांच्या, आमच्या ऋषिकेश असेल, आमचे सर्वच बंधुराज, आमचे सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली, यात्रे कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण नियम अटी पाळत आहोत. त्याच्यामुळे आपण सर्वजण चालक मालकांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हा. ऑनलाईन नोंदणी आपली चालू आहे. जवळपास 50 बैलगाड्यांनी नोंदणी केलेली आहेत मालकांनी. एवढंच एक आव्हान आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने करतो. येणाऱ्या 17 तारखेला आपण मोठ्या प्रमाणात सर्वांनी या ठिकाणी आमच्या वागजकरांच्या गावामध्ये सहर्ष स्वागत करतो. चालक मालकांचं थांबतो. त्याचबरोबर दादा, तुम्ही नेहमी आयोजक म्हणून आम्हाला पाहायला मिळता, बैलगाडी मालक म्हणून कधी या क्षेत्रामध्ये उतरणार आहे? ज्यावेळेस आता कधी अध्यक्ष आम्हाला सांगतील, आदेश देतील, आई वाघेश्वरी आणि बाळूमामा ज्यावेळेस आम्हाला सांगतील त्याचप्रमाणे आमचा अमोलदादा, त्यांचा जसा बजरंग्या जसं पद्धतीने सगळे मैदान गाजवतोय तसं आता बघू आबा आम्हाला अध्यक्ष आमचे कसे सांगतात. आमचा ऋषिकेश असेल, सर्वजण केशव आप्पा, आमच्या 2-3 भावांना प्रचंड या ठिकाणी वेळ आहे, नाद आहे. आमचा अजितराव असेल, आमचा सर्वच आमच्या भावंडांना, आमच्या वागजकरांना 4 वर्ष झालं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही खूप कष्ट करतात हे सर्वजण. बघू आता कसं तुम्ही सर्वजण कसे करता त्या पद्धतीने. लवकरच येणाऱ्या 1-2 वर्षात आपल्याला मालक म्हणून आम्ही आपल्या समोर येऊ. चालते, धन्यवाद. समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मदने. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, काय सांगाल, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? बऱ्याच दिवसापासून या मैदानाची चर्चा होती, काय सांगाल त्याच्याविषयी? आता तयारी तर काय 99% झाली आहे. 17 तारखेला मैदान आहे. तर एक आदत एक बैल मैदान आहे. तर आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका ज्या म्हणजे त्या नियमावलीनुसारच हे मैदान रितसर पारदर्शक असे पार पडणार आहे. या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्याच्यावर. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद करून त्या ड्रायव्हरवर बॅन टाकला जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 3 गटाचा कालावधी. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी? दिवसभर. आणि त्यामध्ये ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? काय नाही, त्यांनी फक्त प्रूफ घेऊन यायचा. तो प्रूफ घेऊन येऊन ऑब्जेक्शन घ्यायचं, ते आमच्या निदर्शनास आणून. त्याचबरोबर हे आदत बैलाचं मैदान आहे, त्यामुळे आदत बैलाच्या संदर्भामध्ये जर ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीने नियम असेल? जर कोणी आदतवर ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही तिथं जाणार, त्याचे दात चेक करणार आणि त्याच्यावर निर्णय घेणार. बरं. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? एकाच 10 गट जातील, अर्धा एकर जागा खाली शिल्लक. आणि त्याचबरोबर त्यांना टाइम लिमिट किती असेल? 10 मिनिटाचं. खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? जी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली आहे तीच. त्याचबरोबर आबा, सकाळी मैदान किती वाजता चालू होईल? सकाळी 9 वाजता पहिला. फायनल किती वाजेपर्यंत पूर्ण होईल? 5:30 वाजेपर्यंत. त्याचबरोबर या मैदानामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल? जर गाडीचं एक बैलाचा एक पाय किंवा जर छकडीचं एक चाक गेलं तर लॉबी टच. मित्रांनो, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा जो नियम आहे लॉबी टचच्या संदर्भामध्ये, लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल. बाद. त्याचबरोबर दादा, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला जर समान उतरल्या तर पुढं चाल दिली जाईल. आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर? समान उतरल्या तर एकतर तुमचं संगनमत किंवा चिठ्ठी टाकून. त्याचबरोबर हे यात्रेचं मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानामध्ये थेट कुठल्या आयोजकाची अथवा गावगाडी पळवी नाही. या मैदानामध्ये एकदम निकाल शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पाहिले 100%. त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते, त्यामुळे या मैदानामध्ये अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्या मालकांना वेळोवेळी दिले जातील का? मोबाईलच्या द्वारे सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर दिली जाईल. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी समजा पावसाने हजेरी लावली तर तिथं कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकाच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. आबा,
तुम्ही बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहात आणि तुमच्याच गावामध्ये यावर्षी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान पार पडते, 4थं पर्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून? आता ही 4थं वर्ष आहे, पण इथून मागे संघटना कार्यरत नव्हती तरी पण आमचं मैदान हे 3 वर्ष पारदर्शकच, कुणाही न अन्याय होता, म्हणजे रितसरच मैदान होतं ना. आता तर काय संघटनेचं आहे, त्यामुळं तमाम बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आज उद्या ऑनलाईन नोंद करून सर्वांनी सहकार्य करावे. चालतंय, धन्यवाद आबा. हां मला सांगा, बरेच चालक काय होतात की निकाल रेषेवर आल्यानंतर उभा राहतात, तर अशा वेळेस अपघात होतो. तर अशा चालकावर आपल्याकडून कारवाई होईल का? 100% काय होतंय की ड्रायव्हर हवेत उभा राहायला जातात आणि ते अपघात होऊन इजा होती. त्याच्यामुळे जो ड्रायव्हर उभा राहील त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बी काय प्रेक्षक येतात आणि अपघात होतो, त्यांना काय आव्हान करावं? त्यांना तर आपण आता आपली सगळी कमिटी उभा राहून काय कोणाला आडवं थांबून देणारच नाही तिथं. त्याचबरोबर व्यावसायिक बंधूंना काय आव्हान करताल निकाल रेषेच्या समोर स्टॉल लावण्याच्या संदर्भात? व्यावसायिकांना आहे ना स्टेजच्या पाठीमागं जागा करून दिलेली आहे, त्यांनी समोर स्टॉलच लावायचे ना, एका साईडला त्यांना जागा करून देणार आहे आपण. चालते, धन्यवाद आपण. नमस्ते, आपलं नाव? केशव देवकाते. काय सांगाल केशव भाऊ, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली? वाघचकरांचं मैदान म्हटलं की सबंध महाराष्ट्राचं लक्ष असतं, एकदम पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न होत असतं. खरं तर सांगायचं म्हटलं तर बारामती तालुक्यातलं निरावागज गाव म्हटलं की एक नामांकित गाव, आणि त्याचप्रमाणे जी आपण बैलगाडा शर्यत घेतली आहे ते बैलगाडा शर्यत ही निरावज गावातील जी आमची यात्रा कमिटी किंवा बैलगाडा कमिटी आहे ही अतिशय अनुभवी माणसं आहेत, आणि त्या गावामध्ये काट्याचा निकाल दिला जातो. इथं कोणाचंही ऐकलं जात नाही. आणि ज्या बैलगाड्यांनी आपलं जे गाडा येणार आहेत त्यांनी जास्तीत जास्त गाडा नोंदणी करून आपले निरावज गावाची शोभा वाढवावी ही विनंती करतो. मी मदनराव देवकाते, विद्यमान संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना. बैलगाडीच्या शर्यत संदर्भामध्ये काय आव्हान करताल? कुस्तीचा सुद्धा आखाडा आम्ही मोठ्या प्रमाणावर भरवला जातो. जवळपास 3-4 लाख रुपये कुस्त्यांवरती खर्च केला जातो. कुस्त्याही चांगल्या पद्धतीच्या भरवल्या जातात. हे करत असताना मधल्या काळात शर्यतीला बंदी होती, शासनाने बंदी घातली होती. ज्यावेळी शासनाने त्या ठिकाणी कोर्टातनं त्याच्यावरची बैलगाडीची बंदी उठली, तर मग आमच्यातली ही सगळी तरुण मुलं एकत्र आली आणि त्यांनी आमच्या पुढं प्रस्ताव ठेवला यात्रा कमिटीच्या पुढं, किंवा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीच्या बैलगाडा शर्यत आपल्याला त्या ठिकाणी भरवायच्यात. आणि मग सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन सांगितलं की आम्ही पूर्णपणानं जबाबदारी घेतो. कारण आम्ही म्हटलं शेवटी असे एवढं मोठं गाव, यात्रा, बैलगाड्या येणार, कुणी सापडलं बाबा एखादी काय घटना घडली म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, पूर्णपणानं आम्ही सगळी जबाबदारी घेतो. म्हणून या गावातल्या सगळ्या ऋषी असेल, रोहित असेल, अनेक त्यांचे सगळे आजित आहे, अनेक सहकारी खूप त्यांना मदत करणारे. कारण एका दोघांचं कामच नसतं. परंतु बिन तक्रार आत्तापर्यंत निकाल वगैरे निरावागज गावची परंपरा आहे. आम्ही कधी वशिला पावणा रावळा पाहत नाही, कुणावर अन्याय होऊ देत नाही. ते सगळे स्क्रीन वगैरे लावतात, निकालाची इतकी पारदर्शकता असते. आणि त्यामुळं गेल्या वर्षी तर 150च्या वरून गाड्या या ठिकाणी आल्या. थोडंसं पावसाने व्यत्यय आणला तरीसुद्धा आमच्या पोरांनी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. ज्यांचे सेमीफायनल आले, ज्यांच्या चांगल्या गाड्या, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी विभागून कवना पण बक्षीस दिले. गावातली लोकंसुद्धा स्मरणार्थ आपल्या वडिलाच्या आजोबाच्या नावानं, कुणी चुलतेच्या नावानं त्या ठिकाणी ढाल देतात, कुणी गदा देतं, कुणी बक्षीस देतात. 1 नंबरचं बक्षीस, 2 नंबरचं बक्षीस, 3 नंबरचं बक्षीस. बैलगाडी शर्यतीने मात्र आमच्या गावाला अजून या यात्रेला चांगला रंग आला. एवढी चांगली जनावरं, एवढे चांगली माणसं या ठिकाणी येतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. त्यामुळं आम्हीसुद्धा ह्या सगळ्या मंडळींना सांगितलं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या शर्यती भरत असताना अन्याय फक्त आपल्या गावामध्ये कुणाकडून होणार नाही. पावणे रावळा जवळचं बघून गावातली बैलगाडी म्हणून कधी तोड न पाहता सगळी मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतः उभा राहून जातीनं नियोजन करतात. किंवा दादागिरी कुणाला तरी बाहेरचा माणूस आला त्याचा अवमान असलं काही केलं जात नाही. त्याला अत्यंत त्या ठिकाणी स्वागतपूर्व वागणूक केली जाते. सत्कार समारंभ अशा पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने बैलगाडीच्या शर्यतीच्या आजपर्यंत पार पडत आलेले आव्हान आहे. किंवा जास्तीत जास्त आमच्या गावाला आमच्या यात्रेमध्ये सहभाग झाला
आणि आपल्या प्रसिद्धी माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी फॉलो केला तर सगळ्यांना अधिकच कळू शकतं. माता की जय, वागेश्वरी माता की जय, वागेश्वरी माता की जय.